नरेगाव येथे श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव साजरा होत असून अभिषेक, पालखी मिरवणूक, ढोल ताशा व ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। आकर्षक सजावट आणि ग्रामस्थांची एकजूट या उत्सवाची खासियत ठरत आहे। ग्रामस्थांच्या वर्गणीद्वारे सर्व नियोजन केले गेले असून ग्रामदैवताच्या दर्शनासाठी भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। नरेगाव येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यांचा वार्षिक यात्रा उत्सव उत्साहात साजरा केला जातोय। उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अभिषेक व पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून ढोल ताशांचा जल्लोषही पाहायला मिळणार आहे। दुसऱ्या दिवशी रंगतदार ऑर्केस्ट्रा सादर होणार असून यात्रेनिमित्त गावात आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे। हा संपूर्ण खर्च ग्रामस्थांच्या वर्गणीद्वारे उभारण्यात येतो। सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हा उत्सव भक्तिभावाने पार पाडतात। ज्ञानेश्वर दळवी, स्टार। नरेगावचा काळभैरवनाथाची यात्रा आहे, तर काळभैरवनाथ उत्सवाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। बघूयात काय कशा प्रकारचं नियोजन। आमचं नियोजन सकाळी रात्री 12 वाजता अभिषेक वगैरे झाला, देवाची पूजा वगैरे सगळं अभिषेक करून झाला आणि सकाळी 7 वाजल्यापासून आमचं वर्गणीचं काम चालू झालं। आता संध्याकाळी 7 वाजता पालखीची मिरवणूक निघेल। पालखीची मिरवणूक ढोल ताशे यांना बँड पथक सगळं मिरवणूक साऱ्या गावातून फिरवली जाणार आहे। नंतर तिथं छबिन्याचा कार्यक्रम होईल त्या मंदिराच्या जागी, तिथं बक्षीस वाटप केली जातात। उद्या संध्याकाळी 6 ते 10 ऋतुजा पुणेकर यांचा ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये चांगलं नियोजन केलेलं आहे, पाउन्सर वगैरे ठेवलेले आहेत आम्ही, त्यामुळे कुणाचा काही गदारोळ होईल असं काही प्रकार होणार नाही, ती जबाबदारी आमची राहील। विजय गुरु पुजारी सालवाप्रमाणे आमची नरेगावची यात्रा आज 21 एप्रिल रोजी साजरी होत आहे। तरी रात्री 2:30 ते 3:30 वाजेपासून अभिषेक सकाळी 7 वाजेपर्यंत आणि आमच्या गावकीचा अभिषेक सकाळी 8:30 ते 10 वाजेपर्यंत चालला। आरती झाली, तिथून पुढे नैवेद्य वगैरे चालू झाले 5 वाजेपर्यंत। नंतर हे आपलं दर्शनाची लाईन लागल। नंतर संध्याकाळी 8:30 ते 11 वाजेपर्यंत छबिन्याचा कार्यक्रम आहे। दुसऱ्या दिवशी 22 तारीख संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे। असं शांततेमध्ये कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। असं कार्यक्रमाची रूपरेषा म्हटलं तर आज सकाळी 21 तारखेला आज भैरवनाथांचा अभिषेक झाला। अभिषेक झाल्यानंतर एक बरेचसे कार्यक्रम आहेत, ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अधीन राहून आज संध्याकाळी छबिना जे आपण म्हणतो पारंपरिक वाद्य ढोल ताशा लेझिम पालखी नियोजन आहे, ढोल ताशा लेझिम कार्यक्रम आहे जे आपण हजेरी म्हणतो, ते आपण घेण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे उद्या जर म्हटलं तर उद्या एक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम तो आपण आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे की जी पहिल्यापासून जी चालत आलेली जी परंपरा आहे त्या पद्धतीने आपण सगळं संपूर्ण जो आहे, जो उरूस यात्रा जी म्हणतो त्या पद्धतीने आपण नियोजन पार पाडत आहोत। सजावटीला कधीपासून सुरुवात? सजावटीला खरं तर 2 ते 3 दिवसापासून झालं। आपण विद्युत रोषणाई असेल, फुलांची सजावट असेल, मंडप डेकोरेशन असेल, सगळ्या बाजूने आपण त्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून ग्रामस्थांचा विचार करून किंवा बाहेर येणाऱ्या पै पाहुण्यांचा विचार करून सगळ्यांना आवडेल किंवा पारंपरिक पद्धतीने आपल्याला आपला उरूस साजरा करता येईल त्या पद्धतीने आपण नियोजन करत आहोत। दरवर्षी आपला जो नरेगावचा काळभैरवनाथ यात्रा उत्सव जो साजरा करण्यात येतो, त्यासाठी जे वर्गणीचं नियोजन असतं ते सर्व अध्यक्ष सुनील आप्पा आणि माझ्याकडे असतं, म्हणजे जनार्दन भूमकर। तर हे नियोजन करताना बरेचशा अडचणी येतात, पण त्या सगळं गावकरी साथ देतात आणि गुण्यागोविंदाने सगळं वर्गणी जमा करतात। त्यामुळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। आता हे आमचं जवळजवळ 3रं वर्ष आहे, म्हणजे कुठे कुठली तक्रार नाही, कोणाचं काही हे नाही आणि आनंदाने उत्सव साजरा होतो। त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे धन्यवाद, आभारी आहे। आमच्या नरेगावचं कुलदैवत श्री काळभैरवनाथ ही परंपरा जी चालू आहे, सर्व गावकरी एकत्र येऊन आनंद साजरा करतात आणि चांगल्या पद्धतीत की नाथांच्या कृपेने कुठेही गालबोट न लागता कार्यक्रम पार पाडावा हीच अपेक्षा आहे। काळभैरवनाथ चरणी प्रार्थना। स्टार महाराष्ट्र न्यूज नरेगाव। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।